आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल आणि विदर्भ स्टाईल चिकन मसाला। तुम्ही जर माझ्या पद्धतीने अशी चिकन बनवली तर तुम्हाला हे चिकन नक्की आवडेल। या पद्धतीने चिकन ही खूप टेस्टी होते आणि ही चिकन आपण पोळी, भाजी, नान आणि भातासोबत पण मस्त वाटते आपल्याला। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघावी लागेल। रेसिपी कशी वाटली आणि तुमच्याकडे जर ह्याच रेसिपीची अजून काही असेल पद्धत तर ती मला प्लीज कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। तर चला मग आता सुरू करूया। मी 1 किलो चिकन घेतलं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे। त्यात तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ आणि दही हे सगळं आपल्याला टाकून त्याला छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ही सगळ्यात पहिली प्रोसिजर आहे। ह्याच्याने काय होतं, आपण हा जो मसाला यामध्ये टाकला आहे मॅरिनेट केल्यामुळे तो पूर्ण मसाला अगदी चिकनमध्ये आतपर्यंत मुरून जातो आणि आपली चिकन अगदी छान टेस्टी होते। तर त्यासाठी आपल्याला हा पूर्ण मसाला छानपैकी त्या चिकनला लावून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्याला छान झाकून ठेवून द्यायचं आहे। एक एक पीसला आता मसाल्याची तयारी करू। एका पॅनमध्ये मी 2 चमचे धणे घेतले, ते आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। धणे असे छान भाजून झाले की आपल्याला त्यामध्ये हळूहळू बाकीचे पण मसाले हा मसाला अगदी आपल्याला पहिल्यांदा कोरडाच करायचा आहे। धणे भाजून झाले की त्यामध्ये 2 तमालपत्र टाकायचे आहेत, ते पण थोडे हलके भाजून घ्यायचे आहेत। गॅस अगदी स्लो ठेवायचा आपल्याला। 2 वेलदोडे टाकायचे आहेत, 2 इंच कलमीचे तुकडे, 2 ते 3 हिरवी विलायची आणि 5 ते 6 लवंग, 7-8 काळे मिरे आणि जिरे टाकायचं आपल्याला। आणि हे आपल्याला अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण। हे छान भाजून झालं की आपल्याला त्या मसाल्याला थंड करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊ। थोडंसं मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, तुम्ही खोबऱ्याचे डोलमधले तुकडे पण घेऊ शकता आणि ते पण भाजून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत। आता आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत, मी ते ओबडधोबड कापून घ्यायचे। थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला ते कांदे पण छान असे गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला हे कांदे जाळायचे नाहीत, अगदी आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत, नरम होतपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, अशी मस्तपैकी छान याचा रंग बदलला आहे, गोल्डन ब्राऊन झाले आहेत ते। आता या स्टेजला आपल्याला याला थंड करून ठेवायचे आणि मग हे पण आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जो कोरडा मसाला आहे तो सगळ्यात पहिले वाटून घेऊ। त्यामध्ये धणे, जिरे, तेजपान वगैरे जो केला आहे आणि खोबरं, सुकं खोबरं, हे सगळं आपल्याला एकासोबत पहिले कोरडंच वाटून घ्यायचं आहे। बघा, हे छान असं कोरडं वाटून झालं की त्यामध्ये आपल्याला भाजलेले पूर्ण कांदे टाकून द्यायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। जर आपल्याला गरज वाटली त्यामध्ये तर आपण त्यामध्ये पाणी टाकून सुद्धा वाटू शकतो। याची अशी अगदी छान स्मूथ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये तमालपत्र टाकले आहेत। तमालपत्र झाले की आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि तो पण छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। बघा, कांदा छान असा गोल्डन झाला आहे। त्यामध्ये आता पूर्ण आपण जे वाटण केलं होतं ते सगळं वाटण सोडून द्यायचं आहे आणि याला आपल्याला छान 5 ते 10 मिनिट अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं। जितका तुम्ही मसाला चांगला भाजाल तितकी तुमची ग्रेव्ही अगदी टेस्टी होते। त्याला अगदी मंद आचेवर भाजायचं आहे, गॅस अगदी फुल ठेवायचा नाही आहे। आता यामध्ये आलं, लसूण आणि सांबाराची मी पेस्ट टाकली आहे। ही 1 ते 1.5 चमचा टाकायची, कारण आपण मॅरिनेट करताना सुद्धा टाकली आहे। मसाला भाजून झाला की आपल्याला तिखट आणि हळद याची आपल्याला पेस्ट करायची। आता ही पेस्ट का बरं, तर आपण जो मसाल्यामध्ये जर आपण त्याला कोरडंच टाकलं तर त्याच्यातला जो ओलसरपणा असतो तो पूर्ण तिखट शोषून घेतो, म्हणून हळद, तिखट आणि मीठ। आता मी हळद आधीच टाकली होती म्हणून यात काही टाकली नाही। मीठ आणि तिखट 3 ते 4 चमचे मी याच्यामध्ये तिखट घेतलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे तिखट करू शकता। हे आपल्याला पाण्यामध्ये टाकून छान त्याची अशी पातळ पेस्ट करून घ्यायची। त्यात थोडं गरम मसाला पण टाकला आहे मी, म्हणजे काय होतं की आपला मसाला असा एकदम घट्ट होत नाही,
तो थोडासा पातळसरच राहतो आणि बुडाला लागत नाही, छान भाजला जातो व्यवस्थित, असा ड्राय होत नाही तो मसाला. हे बघा अशी छान अशी पातळ पेस्ट केली. आता हा जो मसाला भाजून झाला आहे त्यामध्ये आपल्याला ही पूर्ण तिखट आणि हळद मिठाची सगळी आपल्याला ती गरम मसाल्याची पेस्ट टाकायची आणि याला पण आपल्याला 10 मिनिट छान भाजून घ्यायचं आहे. तिखटाचा पण कच्चापणा जातो, मसाल्याचा पण कच्चापणा जातो आणि आलं लसणाचा पण पूर्ण कच्चा पण निघून जातो. त्याची जो उग्र टेस्ट येते ती पण चालली जाते. रंग बदलतपर्यंत याला छान भाजायचं, तेल सुटतपर्यंत. बघा छान तेल सुटलं आहे. मधामधात आपल्याला थोडंसं पाण्याचा पण हबका द्यायचा आहे. आता आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ती यामध्ये आपल्याला पूर्ण सोडून द्यायचं आहे. बघा याचा चिकनचा रंग चेंज झाला. पण हे पूर्ण त्यामध्ये पाण्यासकट जो पाणी सुटतं त्याला दह्याचं, त्या पाण्यासोबत आपल्याला हे त्यात कढईत टाकायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. चिकन मसाल्याची रेसिपी खूप छान होते. आता आपल्याला याला झाकून 10 ते 15 मिनिट ठेवून द्यायचं आहे. मधामधात आपल्याला बघायचं की ते बुडाला लागू नये म्हणून आपल्याला त्याला मधामधात ढवळत राहायचं. नाही तर काय होतं की मसाला बुडाला लागत राहतो, म्हणून मधामधात त्याला आपल्याला थोडंसं ढवळत राहायचं. पहा कसा मस्त छान तेल सुटलं आहे भाजीला. असं मस्तपैकी छान तेल सुटतं त्याला. आता याला आपण थोड्या वेळ झाकून पुन्हा आपण थोड्या वेळ होऊ देऊ याला. वाव मस्त झालंय, भाजी छान शिजलेली आहे. हलकी त्यात थोडं पाणी टाकलं आहे मी आणि त्याची ग्रेव्ही थोडी होऊ देऊ. मला वाटलं असेल तर थोडी पातळ ठेवा किंवा तुम्ही घट्ट पण असू देऊ. पण आता शिजायसाठी आपल्याला थोडं पाणी तर टाकावंच लागणार आहे. बघा एवढी पातळ ठेवलं आहे मी. आणि पाणी टाकून झालं की आपल्याला त्याला पुन्हा 10 मिनिट शिजू द्यायचं आहे. म्हणजे तो पाण्याने आपल्याला काय होतं, भाजी शिजायला मदत होते आणि रसा पुन्हा घट्ट होतो. बघा मस्त शिजलेली आहे भाजी. तर यामध्ये वरून मी कसुरी मेथी क्रश करून टाकली आहे. कसुरी मेथी वरून टाकली की टेस्ट खूप छान येतो. कसुरी मेथी टाकायची आहे आणि लिंब पिळायचं आहे. अर्ध लिंब त्यामध्ये छान पिळून घ्यायचं. खूपच छान टेस्ट येते लिंब आणि कसुरी मेथीने. आणि मस्तपैकी भरपूर अशी कोथिंबीर टाकून द्यायची आपल्याला त्यावर आणि गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे. काय मस्त भाजी झाली आहे बघा. ही भाजी खूपच टेस्टी वाटते. विदर्भ स्टाईल ही भाजी आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली तर प्लीज कमेंट करून सांगा कशी झाली ते. बघा ही भाजी तुम्ही पोळी भाकरी आणि भातासोबत किंवा नानसोबत पण खूपच टेस्टी वाटते ही भाजी. अशा पद्धतीने भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा.